मी आज सामनामध्ये माझा एक लेख आलेला आहे, त्याच्यामध्ये मी अनेक गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी मी अनेक काही आठवणी मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं आणि त्यांच्यावरती बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला 100% सांगतो, मी आणि उद्धव आम्ही तुमच्याशी तासनतास बोलू शकतो. तासनतास. मी मागे त्यांच्या ते एका तैलचित्राचं अनावरणाच्या वेळेला मी सांगितलं होतं की खूप किस्से असे आहेत त्यांचे मला सांगता पण नाही येणार. आणि न सांगण्याचं कारण म्हणजे भाषा. तुम्हाला माहीत नव्हतं ते काय होते ते. तुम्हाला अनेकदा भाषणांमधून अशी छोटी छोटी झलक मिळाल्या होत्या. पण मी आजच ती गोष्ट माझ्या लेखामध्ये मी नमूद केलेली आहे की लहानपणापासून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या म्हणजे त्यांना पाहत आलो. बाहेर एवढं वादळ चालू असायचं, काय कुठे काही दंगली असायच्या, कुठे काही बाबा राडे असायचे, कुठे काही आंदोलनं असायची, कुठे काय काय कधी जेल, कधी काय कोणावरती काय कधी संकट येईल, सगळं बाहेर सगळं वातावरण चालू असताना हा माणूस ज्या वेळेला व्यंगचित्र काढायला बसायचा, त्या व्यंगचित्रामध्ये मला आजपर्यंत मी इतक्या गोष्टी पाहिल्या त्यांच्या इतक्या बारकाईने, मला कधी कुठचं मारकाम नाही दिसलं की बाहेर इतका गोंधळ सुरू आहे, आता काहीतरी झटपट आटपा काहीतरी व्यंगचित्र काढा आणि द्या प्रिंटिंगला. कधीच नाही. मला असं वाटतं की कित्येकदा मी विचार करतो, पण ते अशक्य आहे ती गोष्ट. ती जी समाधी लागणं ज्याला म्हणतो ना आपण, मला असं वाटतं अनेकदा लोकांना असं वाटत असेल त्यावेळेला, अरे एवढं सगळं बाहेर चालू आणि हा माणूस काय व्यंगचित्र काय करतोय. ती व्यंगचित्र नव्हती नुसती, ती त्या माणसाची समाधी होती. त्या समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना आपण, आणि त्या एकाग्रतेतनं त्या सगळ्या गोष्टी करणं,